नमस्कार नमस्कार मंडळी. काल आपण पाहिलं होतं की तिथे महिला धनगर महिला आपण पाहिल्या होत्या की व्हिडिओमध्ये किंवा पावसामुळे आश्रय घेतला होता. आज आपण त्यांच्या वाड्यावरती आलोय. त्यांचं जीवनमान कसं आहे आणि किती खडतर जीवन आहे हे पाहण्यासाठी आलोय. त्याचबरोबर वाड्याचे जे मालक आहेत, आपलं नाव सर, नाव काय? तर आपण थोडी यांच्याशी चर्चा करूया. कसं काय तुम्हाला पावसा पाण्याचं पावसाचं लय हाल नाही. पाऊस आल्या मग बकरा लंगडी होत्यात, हल्लय बकरा चराय नाही काय भेटे वरून पाऊस. परत आम्हाला झोपाय जागा नसते. खूप एवढा पाऊस झाला रात्री. आग्या रातभर पाऊस, तर बकरा आग्या रातभर उभी होती. तुम्हाला पण झोपायला आम्हाला सुद्धा झोपाय जागा नाही. ओल्यावर झोपावं तुमचं जीवन हे पावसाळ्यात फार खडतड आहे. पार जेवढं काय उन्हाळ्यात कसं काय करता एवढं, म्हणजे कसं काय म्हणजे आज एवढं जग पुढं चाललंय आणि तुम्ही या जीवनमानात जगताय, त्याच्या काठी तुम्हाला फायदा निघतो की नाही? एवढं तुम्ही खडतर जीवन फायदा जगताय. खाण्यापुरता फायदा होतो. आपलं पोट भागात याच्यावर काही लय मोठं काय लय पैसे होत नाही याच्यात, तर आपलं खाऊन पिऊ. काही लोकांचा गैरसमज आहे, धनगर लोकांकडे जास्त पैसे काही असतात, जणांना लय पैसेवाले असतात असं तसं. पण त्यांना हे जीवन ही कटू सत्य त्यांना ही माहिती आहे का? हा त्रास तुम्ही काय किती आम्ही तरच काढतोय. तुमच्या समाज एक दिवस तरच नाही काढायचं, एक तासभर तरच नाही काढायचं. खास आम्हाला तेच वाटलं. काल आम्ही त्या महिला भेटल्या, त्यांना पण म्हटलो कसं काय तुम्ही एवढं हे करता, पुढे यायचं, वाड्यावरती जागा शोधायची, नंतर बकरी येणारे वापर लावायची एवढं, आणि उघड्यावरती ते मेन स्वयंपाक कसा काय एवढा करायचा? मुसळधार पावसामध्ये आम्हाला उभं राहावं लागतं ना उघडं. तुम्ही म्हणता आता इकडं तुम्ही मूळचं गाव कोणतं तुमचं? आम्ही पळशी म्हणतो, पळशी तालुका पारनेर, जिल्हा नगर. पारनेर. मग आता तुम्ही इकडे फिरत फिरत आलाय. आता तुम्ही परतीचा प्रवास गावाकडे चाललाय तुमचा, काय इकडे दुसरीकडे आम्ही इथं खडूसला असतो उन्हाळ्यात. चाललाय? म्हणजे आता कडूस त्या साईडला चालले तुम्ही? नाही, आता गावाला आता गावाला चालले कडूसवर. आमचं पहिल्यापासून गावाकडे किती दिवस असतो? गावाकडे किती दिवस? गावाकडे 3 महिने राहतो आम्ही. 3 महिने. मग तिकडे चाऱ्याचं काय असते का पूर्ण असतं तुमचं? साऱ्याचं पारिष्ट बंदी राहणं असतं ना, मग ते सोडलं का मग बकरं चरायचं जायचं. गावाकडे किती महिने राहता तुम्ही? हा, गावाकडे किती महिने राहता? गावाला 3 महिने थांबतो. 3 महिने. 3 ते 4 महिने. परत तुमचा फिरतीचा प्रवास चालू. हा, परत इकडे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता तुम्ही फिरता इकडे तिकडे फिरता, बरोबर, फिरता प्रवास, पण तुमची जी मुलं बाळ आहे हो. त्यांच्या शिक्षणाचं कसं काय करता? शिक्षण घरी आई वडील असले मग तिथे ठेवायचे. म्हणजे घरी आई वडील असतात, त्यांच्या आजी थोडी आजी आजोबा बशी ठेवायचे आणि तुम्ही मुलांना पण घरी ठेवून एवढं मुलांपासून दूर येऊन आणि हे सर्व करावं लागतं. सोपं नाही जीवन आहे तुमचं म्हणजे. जीवन काही सोपं नाही आणि ह्याच्यात काय लय उत्पन्न असं इशू नाही. फक्त आम्हाला दुसरं आम्ही शिक्षण नाही, काय नाही, त्याच्यामुळे आपलं हे चालेल. काही लोकांचा हा फार मोठा गैरसमज आहे की तुमच्याकडे खूप पैसे असतात, हे असतं, पण त्याच्या मागचं हे कटू जरी मला काय म्हणायचंय, मला म्हणायचं पैसे असले तरी पण या परिस्थितीत त्यांना राहावं लागतंय. ते कमवण्यासाठी त्यांना या परिस्थितीत राहावं लय लागतं. पैसा असला ना आम्ही एक दिवस सुद्धा बकऱ्या थांबायचो. बरोबर. हा, पण आता काय झालंय, पाणी आमच्या भागात पाणी कमी. हा. नंतर दिवाळी नंतर पाणी नसतं. हा, फक्त गहू घेऊन निघतो, त्याच्यावर पाणी नाहीच. प्यापुरतं पाणी राहतं आमच्या गावात. यापुरतं पाणी राहतं. हा, मग त्याच्यामुळे आता हे व्यवसाय शिवाय आम्हाला आता हा तुमचाच वाडा आहे का पाठीमागे? शिवाय आमचा तिकडे दाखव, तिकडे दाखव, तिकडे हे वाडा झूम करून घे. तो वाडा तुमचाच आहे का? तर एवढे आले. अजून प्रश्न म्हणजे तुमचा एक महत्वाचा प्रश्न विचारतो की कधी वाटत नाही का तुम्हाला हे सगळं सोडून द्यावं? एवढं उन्हात तानात, बरं उन्हाळ्यात तर फिरावंच लागते, पावसाळ्यात तर उन्हात, हिवाळ्याचा काय ना उन्हाळा काय, असं वाटत नाही का हे नका सोडूनच द्यावा? मस्त वाटतं आजच सोडून द्यावा हे. मग पोट काय बरं असं बरोबर. नाही तर आज नोकरीपेक्षा आपलं कोणाची गुलामी करण्यापेक्षा आपले 4 मीटर वळली 2 रुपये होते. 2 रुपये होतात, पोट पाणी व्यवस्थित चालतात. नाही, बरोबर आहे. बकरं सोडले आम्हाला दुसरा धंदा जमू शकत. हा, बरं. दुसरे वाडा आल्यामुळे आता ही मेंढर खूप ओरडू लागली. हा, चालते. दादा, आता हा वाडा आलाय तुमचा, एवढा बराच मोठा वाडा आहे. आता रात्रभर पावसामध्ये होता, रात्रभर पावसात रात्रभर पावसामध्ये होता आणि मग मला असं म्हणायचंय, या पावसाने वगैरे काय अशा दगाफटका होत नाही काय जनावरांना? झाली ना बकरं, बरीचशी लंगडी झाली नाही पावसामध्ये, म्हणजे बरीचशी बकरं लंगडी झाली आणि झाली. आज तरगत चला ती बारीक पिल्ला अशी थंडी आणि मग
तुम्ही म्हणता इकडे कडूसला इकडे वगैरे जातात तिकडे, मग वाघाचं भीती पण आहे तिकडं. वाघाचं एवढं भीती ना कडूसला दिवसात बकर मारित वाघ माणसापाशी येऊन मारित. मग ते काय असं, मग काय त्याच्या उपाययोजना काय तुम्ही करता काय? कुणाशी काही भरपाई वगैरे भेटते काय नाही भेटती बरं बाबा 10 रुपयाचं बकरं इथं 5 रुपये भेटतं. बरं, सरकार देतंय म्हणजे तुम्हाला जर तुम्ही पुढं जर बकरू नंद फोडलेलं पाळलं तरी देतो. थांबा. चालेल ना, हे तिथं कारल्यापासून थांबले होते. पुढे निवार जागा आहे. मंडळी, एवढं खडतर जीवन आणि एवढ्या जीवनामध्ये पैसे म्हणजे पैसा कमवण्यासाठी पण किती कष्ट घ्यावे लागतात. आपण म्हणतो धनगरांकडे खूप पैसे आहेत, असं काय नाही मंडळी. धनगर समाजाकडे पण खूप कष्ट आहेत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. चला मंडळी, तर व्हिडिओ तर झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.